नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। जेव्हा लोक निवृत्त होतात आणि त्यांना निवृत्तीनंतर दर महिन्याला जे पैसे दिले जातात त्याला पेन्शन असं म्हणतात। पण नोकरी सोडल्यानंतर पैसे एकत्र मिळतात त्याला ग्रॅच्युटी म्हणतात। प्रत्येकाला ग्रॅच्युटी मिळत नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत, त्यानुसार ते मिळत असते। सर्वसाधारणपणे कोणत्याही कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ग्रॅच्युटी दिली जाते, मात्र नियमानुसार निवृत्तीपूर्वी ही पदवी देता येते। मात्र यासाठी 5 वर्ष पूर्ण नोकरी होणे आवश्यक आहे। ग्रॅच्युटीसाठी पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायदा 1972 मध्ये भारतात लागू करण्यात आला। त्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देणे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता, ज्याने बराच काळ कंपनीत काम केले आहे। ग्रॅच्युटी कोणाला दिली जाते आणि त्याची मोजणी करण्याची पद्धत काय ते आपण आता जाणून घेऊया। कंपन्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता म्हणून ग्रॅच्युटी दिली जाते। ग्रॅच्युटी मिळवण्यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने त्या कंपनीत 5 वर्ष काम करणं आवश्यक आहे। सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली जाते। ग्रॅच्युटी आणि पेमेंट कायदा भारतातील सर्व कंपन्या, कारखाने, खाणी, तेल क्षेत्र, बंदरे, रेल्वे यांना लागू होतो। 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करणारी कोणतीही कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची परवानगी देते। कोणताही कर्मचारी संस्थेत 5 वर्ष काम करतो, मग तो ग्रॅच्युटी मिळण्याचा हकदार बनतो, परंतु अनेक ठिकाणी ग्रॅच्युटी 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सुद्धा लागू आहे। ग्रॅच्युटी कायद्याच्या कलम 2A नुसार जर एखादा कर्मचारी भूमिगत खाणीत काम करत असेल तर तो 4 वर्ष 190 दिवसांनी ग्रॅच्युटी घेऊ शकतो। परंतु याशिवाय ज्या काही संस्था आणि कंपन्या आहेत तेथे 4 वर्ष 240 दिवसांनी म्हणजे 4 वर्ष 8 महिन्यानंतरच ग्रॅच्युटी दिली जाते। आम्ही तुम्हाला सांगतो की ग्रॅच्युटीचा लाभ निवृत्तीनंतरच मिळू शकतो। तुम्ही कंपनीत काम करत असताना त्याचा लाभ घेऊ शकत नाही। निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर किती ग्रॅच्युटी मिळणार हे आपल्याला सहज कळू शकेल। यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया। त्यामध्ये मूळ वेतन आणि महागाई भत्ता गुणिला 15/26 गुणिला काम केलेल्या वर्षाची संख्या आपण शोधू शकतो। जर आपण उदाहरण समजूनच घ्यायचं जर म्हटलं तर तुमचा मूळ पगार आणि DA म्हणजेच महागाई भत्ता मिळून 40,000 रुपये आहे। तुम्ही 10 वर्ष कंपनीत काम केले आहे तर तुम्हाला 40,000 गुणिला 15/26 गुणिला 10 बरोबर 2,30,769 इतकी ग्रॅच्युटी आपल्याला मिळेल। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील।